स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। आज आपण बनवणार आहे साधी, चविष्ट आणि सोप्या पद्धतीने मसूरची भाजी। तर मग बनवूयात मसूरची भाजी आणि थोड्या गप्पाही मारूयात। मसूर ही प्रोटीनने भरलेली आणि पचनाला हलकी असते। घरात भाजीला काय ऑप्शन नसेल तर मसूरची भाजी हमखास मदतीला येते। तुमच्याही घरात रोज भाजीला काय बनवायचं हा प्रश्न तर पडतच असेल। मलाही रोज प्रश्न पडेल असतो कोणती भाजी करायची। तर इथं मी 1 वाटी भिजवलेले मसूर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। त्याच्यामध्ये 1 टोमॅटो, हळद हे साहित्य टाकून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्याव्यात, म्हणजे मसूर छान शिजते। बाजारातून विकत घेताना गावरान मसुरा हीच मसुरा विकत घ्या। विलायती मसुरा म्हणून एक मिळते ती एवढी चवीला छान नाहीये, त्यामुळं गावरान मसुरा घ्या, त्याची टेस्ट एकदम छान आहे। तर बघू शकता आपल्या इथं मसुरा 3 शिट्ट्यामध्ये तेल गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये जिरे, आता आपण एका कढईमध्ये तेल, जिरे मोहरी तडतडली किंवा त्याच्यामध्ये घाला कढीपत्ता। कढीपत्त्यानं टेस्ट अजून छान लागते। आता त्यात कांदा घाला, कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून आणि हो, कांदा परतताना छान सुगंध आला म्हणजे समजायचं की आपला कांदा परतून झालेला आहे। आपला कांदा भाजताना सुद्धा मीठ घालू शकता, जेणेकरून आपला कांदा लवकर भाजेल। किंवा कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये हळद, मीठ, आपला कांदा लसूण चटणी घालून व्यवस्थित परतून आपण जी मगाशी शिजवलेली मसूर होती ती त्या मस्त फोडणीमध्ये भाजून घ्या। त्याला चांगली फोडणी बसेल तर समजायचं की थोडंसं पाणी घालून झाकण ठेवा आणि त्याला छान असं 10 मिनिटं उकळी काढू द्या। आणि शेवटी थोडासा गोडा मसाला आणि माझ्याकडे गरम मसाला पण होता तो पण घातला मी थोडासा। माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी तर कसुरी मेथीचा वापर केलेला आहे, तुम्ही कोथिंबीरचा वापर करू शकता। आणि सगळ्यात लास्टचं पण महत्त्वाची स्टेप म्हणजे सगळी भाजी करून झाली की लास्टला त्यामध्ये थोडासा गूळ घालायचा। आणि सगळ्यांचा हा गोड गैरसमज आहे की गूळ घातला की भाजी गोड होते, पण तसं नाही आहे। गूळ घातला की आपल्या तुम्ही अजून एकदा सुद्धा गूळ घातलेली भाजी कधीच खाल्ली नाहीये तर एकदा मी म्हणते म्हणून गूळ घातलेली भाजी खाऊन बघा। एकदा नाही तर आपली इथे गरमागरम मसूरची भाजी तयार आहे। तुम्ही ही भाजी भाकरी, चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता। तर आजची मसूरची भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपी आणि गप्पांसोबत। धन्यवाद।